पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव ग्रुप ग्रामपंचायत व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 जानेवारी 2025 सोमवार रोजी आंबे वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य रोगनिदान शिबिराचा शुभारंभ गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर वेदांत पाटील, डॉक्टर सत्यम सिंग, डॉक्टर सार्थक, डॉक्टर ऋषभ, डॉक्टर पद्मसिंह पाटील, डॉक्टर अंकिता सुरडकर, डॉक्टर साक्षी पाल, डॉक्टर आदिती वाघमारे, बंटी राठोड, चरण राठोड, डॉक्टर मुन्ना पठाण, डॉक्टर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शालिग्राम मालकर, वसंत भाऊ पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं। त्यानंतर आंबे वडगावचे सरपंच बबलू तडवी, धनदाई कृषी केंद्राचे संचालक संजय देवरे, दत्तू जाधव, मचिंद्र थोरात, लालू निकम, संतोष शिंदे, भगवान देवरे, सुनील वाघ, हर्षल पाटील, उपसरपंच लताबाई चव्हाण, रेखा पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुणे गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येऊन रुग्ण तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये मुतखडा, मूत्रपिंडातील खड्ड, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, पोटाचे आजार, हृदय शस्त्रक्रिया आणि वेगवेगळ्या व्याधीग्रस्त 35 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या शिबिरासाठी सुनील निकम, दिलीप जैन, निलेश हडप, ग्रामपंचायत कर्मचारी यांचं विशेष सहकार्य लाभलं। आपल्या येथे आरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं आहे। त्या निमित्त कार्यक्रमाला आपले आवडते अध्यक्ष मधुभाऊ काटे हेच भेटले। ते अध्यक्ष बी होणार होते, पण आता अध्यक्ष हे बी स्थान चांगलं आहे भाऊ, सर्वात चांगलं। दिगंबर दादा, मालकर दादा, डॉक्टर, सर्व टीम वर्कर, आपले सर्व बंधू जे माझे सर्व, हे जे शिबिर आयोजन केलेलं आहे याच्यातून आपल्या तांड्याला, गावाला किंवा परिसराला आरोग्याबाबत जे लाभ मिळतोय तो आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून आरोग्याचं सर्व तपासणी फ्रीमध्ये, मोफतमध्ये, आणि आपण दूर जाऊन करू शकत नाही। कमी अधिक बी त्रास असला नसला तरी आलेली संधी आहे, सर्व मोफत आहे। ECG आहे, रक्ताच्या चाचण्या आहे, हे सर्व आघात केलेलं बरं आहे। दुखेल तेव्हाच करता असं काही नाही, केव्हाही करू शकता। तर हे शिबिराचा लाभ घ्या, सर्वांनी घ्यावा अशी माझी आयोजकातर्फे तुम्हाला विनंती आहे। एवढं बोलतो, माझे 2 शब्द सांगतो। आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलंय वीर जिजाऊ आणि आपले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि या वडगाव आंबे परिसरातल्या सर्व ग्रुप ग्रामपंचायत, संजय भाऊंचं कृषी केंद्र, खुटी उपाड दिलीप भाऊ त्यांनी स्वतःने सांगितलं, बरं मी नाही म्हणत आहे, त्यांनी सांगितलं की नाही, हा आपण काही म्हणत नाही। आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मधुभाऊ, दिगंबर भाऊ, परिसरातील पंचक्रोशीतील आलेले सगळे, आमच्या पोलीस पाटील व्याही, हर्षल, अमोल आणि सर्वच शेतकरी संघाचे संचालक, सरपंच, सर्वच मंडळी, माता भगिनी, मित्रांनो, खरं तर आरोग्य शिबिर होणे गरज, काळाची खरी अर्थाने गरज आहे। आणि गोदावरी फाउंडेशनचं आरोग्य शिबिर होत आहे। गोदावरी फाउंडेशन, गोदावरी कॉलेज हे आपल्या जिल्ह्यामधलं सर्वात मोठं हॉस्पिटल असलेलं एक कॉलेज आहे की जिथे सर्व प्रकारच्या आजारांवर विनामूल्य आपले जे उपचार केले जातात। त्यासाठी गोदावरी कॉलेज हे आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे। तर आपल्या भागात थोडंसं कमी शिबिरं व्हायची। डॉक्टर साहेब, तुम्ही चांगलं केलं, आमच्या भागात सुरू केले। पौरपासून शंदर्णीपासून तिकडे पूर्वी होत होते जास्त, कारण ते त्या लोकसभा मतदारसंघात येत होते, पण या भागात आल्यामुळे आमच्या लोकांना पण फायदा होईल, अनेक रुग्णांना त्या ठिकाणी फायदा होतो। सर्व राहण्याचा, खाण्याचा खर्च, जेवण सुद्धा तिथे दिलं जातं आणि परत येताना महात्मा फुले योजनेतून येतानाचं भाडं सुद्धा दिलं जातं। अशा या डॉक्टर लोकांचा आपल्याला निश्चित फायदा होईल। ज्याला आजार असेल त्याने निश्चित तपासणी करावी, ज्याला नसेल त्याने पण तपासणी करून घ्यावी, कारण आपलं शरीर आहे, शरीरामध्ये काहीतरी चालू असतं जे 2 वर्षांनी होणारा आजार आपल्या शरीरामध्ये पहिल्यांदा येतो।
दिसतो आपल्याला, चालू सुरू होऊन जातं. तसं मी डॉक्टरांना विचारलं ईसीजी आहे का, म्हणजे ईसीजी आहे. काही लोकांना ईसीजी जर चालताना धाप लागत असेल, जिना चढताना धाप लागत असेल, त्यांनी ईसीजी करून घ्यावं. बऱ्याच जणांनी ब्लड शुगर चेक करून घ्या. रक्तामध्ये साखर असते पण आपल्याला माहित पडत नाही. नंतर मग ते वाढल्याच्या नंतर गोळ्या सुरू करण्यापेक्षा सुरुवातीला जर आपण त्याची काळजी घेतली तर निश्चित फायदा होईल. आपल्या कार्यक्रमाला आमदार साहेब येणार होते, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून किंगमेकर, नवीन नाव पडलं भाऊ तुमचं, किंगमेकर असे मधुभाऊ पण आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या शिबिराला वेळ असल्यामुळे मी आपणा सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गोदावरी फाउंडेशन आयोजित रोगनिदान शिबिरास उपस्थित आमचे सहकारी मित्र आदरणीय कार्यक्रम भाऊ, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले की आपल्या ग्रामीण भागाच्या रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीचे जे सर्वे या ठिकाणी करतायत, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल किंवा पंतप्रधान ग्रामसडक योजना असेल, अशा रस्त्यांचा डिपार्टमेंट मार्फत जे सर्वे करतायत ते पाळदीचे माजी सरपंच आमचे मित्र आदरणीय माळीभाऊ, या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंत भाऊ, या गावचे सरपंच, त्यांची संपूर्ण ग्रामपंचायतीची टीम, आदरणीय दत्तू भाऊ व सर्व उल्हास पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मेडिकल ऑफिसर, या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि अत्यंत कर्मठ आणि अवघड असलेले पत्रकार आमचे सोयरे जैन साहेब, मित्र, या ठिकाणी गोदावरी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी रोगनिदान शिबिराचं आयोजन केलं आहे. खरं तर आपण बघतो की ग्रामपंचायती फक्त निवडून येण्यापुरतं, ग्रामपंचायतीचे पडघम वाजू लागले की भाऊबंदकी, जातपात या सगळ्या विषयावरती निवडणुका लढून निवडून यायचं आणि निवडणूक आल्याच्या नंतर 3-3 महिने ग्रामपंचायतीची पायरी चढायची नाही. असे अनेक गाव आपण पाहिले. पण आंबेवडगाव हे अतिशय हार्ड गाव आहे. थोडंसं जरी काही झालं तरी त्या गावाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रसारित होतात. म्हणून या गावाची प्रसिद्धी तशी बी या ठिकाणची आहे. 2-3 गावं जोडून आहेत बाजूला, या दोघा तिघांचं एक तांडे आहेत आणि असं असलेलं अतिशय सर्व गुण संपन्न असलेलं गाव, या गावामध्ये रोगनिदान शिबिर ग्रामपंचायतीने आयोजित केलं. म्हणून सर्वप्रथम ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे आभारही मानतो. या रोगनिदान शिबिरामध्ये पहिल्यांदा असं रोगनिदान शिबिर होतंय की तुमची तुमच्या गावातून तपासणी केली जाणार आहे. तुम्हाला नेमका कोणता आजार आहे, त्या आजाराचं स्वरूप काय, डॉक्टर साहेब तुम्हाला याच ठिकाणी समजावून सांगणार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी गाडी येऊन तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाईल, तुमचं ऑपरेशन करून मोफत तुम्हाला पुन्हा गावात या ठिकाणी सोडून देईल. मला वाटतं इतकी सेवा क्वचितच आता होताना आपण बघतो की शासनाच्या मार्फत 5-5, 7-7 लाख रुपये आता आरोग्य विम्याच्या मार्फत किंवा आयुष्यमान भारतच्या योजनेच्या मार्फत या ठिकाणी मिळत आहेत. पण ते मिळत असताना आपण जेव्हा प्रॅक्टिकली दवाखान्यात जातो तेव्हा त्या ठिकाणच्या कितीतरी अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येतात आणि त्या अडचणी सोडवून घेत असताना त्या सगळ्यांची दमछाक त्या ठिकाणी होते. पण दवाखान्यात जाऊन तो लाभ घेण्याच्या पेक्षा म्हणून आपली पहिले या ठिकाणची मेडिकल चेकअप करून घ्यावं. छोट्या नॉर्मल गोष्टी जरी असतील तर त्या इथेच त्या ठिकाणी त्या क्लिअर करतील आणि हॉस्पिटलला जाऊन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातील आणि घेऊन येतील. 7 तारखेला डॉक्टर शांतीलालजी तेली यांच्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी पिंपळवाला रोगनिदान शिबिराचं आयोजन केलं. 200-250 लोकांनी त्या ठिकाणी आयोजन करताना मी शालिक भाऊ बसलो होतो. पण इतके क्रिटिकल पेशंट सापडले की त्यांची एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी करणं अत्यंत गरजेची होती. डोळ्याचे शिबिरवाले होते आणि असे लोक की ते घरात नसेल, गावात नसेल, थोडी दुर्लक्षित त्या ठिकाणचं पेशंट होतं आणि त्या पेशंटला घेऊन जाणं लोकांना आता त्या ठिकाणचं एवढं सोपं राहिलं नाही. पण आदरणीय उल्हासदादा असतील, केतकीताई असतील, यांच्या रूपाने या ठिकाणी एक मोठं मेडिकल कॉलेज आपल्याला आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी उपलब्ध झालं आणि आपल्या जिल्ह्याच्या लोकांची सेवा आदरणीय दादांच्या मार्फत या ठिकाणी होते आहेत आणि सगळी यंग टीम तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी आली आहे. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी व्हावं. खरं तर आरोग्य चांगलं राष्ट्र त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे रोगनिदान शिबिराची गरज नाही, ऑपरेशनचीही गरज नाही. पण आता धकाधकीच्या जीवनात आपण हे सोडून चालणार नाही. या सगळ्या व्याधी आपल्या मागे या ठिकाणी लागणार आहेत. सगळं खानपान, आपले व्यवहार, आपलं दररोजचं आचरण हे सगळंच त्या ठिकाणी बदल झाला आहे. म्हणून त्या बदलाला अनुसरून आपल्याला यांच्या सगळ्या सोबतीनं आपलं आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी असलं पाहिजे. त्यासाठीचं हे रोगनिदान शिबिर आहेत. आज 2 महापुरुषांची काल या ठिकाणची जयंती झाली.
आणि त्यांचंही आपण प्रतिमा पूजन केलं. त्या दोघांच्याही जयंतीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आदरणीय भाऊंनी माझी किंग मेकर म्हणून या ठिकाणी संजू भाऊ, तुम्हाला गावात म्हटलं, मला तालुक्यात म्हटलं, किंग मेकर वगैरेची काही भूमिका नाही. पक्षानं जो आदेश केला तो प्रामाणिकपणे काम करायचं आणि ते काम करत असताना या ठिकाणी चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं, एवढंच काम आम्ही या ठिकाणी केलं. आदरणीय भाऊ, तुम्ही काही शंका व्यक्त केल्या, पण तशी होण्याची थोडी शक्यता आहे, कारण आम्ही दोघंही एकमेकाच्या विरोधात लढलोय. पण आमचा गट त्या ठिकाणी राखीव होणार आहे. त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. उर्वरित 4 जिल्हा परिषद गट जर SC STचे राखीव झाले आणि तुमचाच गट जर त्या ठिकाणी जनरल असला तर हे भाऊ या ठिकाणी वशिला मारायला आपल्या शेजारी बसलेत. म्हणून करून पाहू ट्राय, झाला तर इकडे लढू. पार्टीनं आदेश केला, लढ म्हटलं, पक्षाने आदेश केला. आदरणीय सगळं सर्व गिरीश भाऊंचा आता हा सगळा विषय आहे की ते स्थानिक आमदारही आपले आहेत. पण पार्टी जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे लढू. नाही जरी लढलं, जे कोणी उभे राहतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पॉम्पलेट वाटू, त्याबद्दलची काळजी नाही. पण आता या ठिकाणी दिगंबर भाऊ आलेले आहेत. माझी या ग्रामपंचायतीला विनंती संजय भाऊ सरपंच आहेत की आपली एक कमिटी या ठिकाणी बनवा. या कमिटीच्या मध्ये गावाजवळचं अतिक्रमण असेल, गावाजवळच्या काही सुखसुविधा तुम्हाला निर्माण करायच्या असतील किंवा रस्त्यात येणारी झाडं असतील, अतिक्रमण असतील, अशा स्वरूपात ग्रामपंचायत लेवलला एक कमिटी करायची. तुम्हाला फक्त समुपदेशन करायचंय. शासनाच्या पद्धतीने या ठिकाणचं काम करणार आहेत. म्हणून या ठिकाणी दिगंबर भाऊ आपल्यासाठी या ठिकाणी आले आहेत. तुमचं आंबे वडगाव आहेत, सावखेडा आहेत, भोजा आहेत, चिंचपूर आहेत, पुन्हा शिंदाळ आहेत, लोवारी आहेत, आरव आहे आणि मोंडाळे आणि खडकदेवळा, इतक्या या रस्त्यांमध्ये हा सर्वे होणार आहे. खरं तर आमदारांचं आपण जाहीरपणे या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. या रस्त्याच्या संदर्भात नको तितक्या बातम्या लावल्या, पत्रकारांच्या बातम्या लावणं हवा घालणारे वेगळे. खरं तर आता एका ठिकाणी मला वाटतं 190 कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर झालेला आहे. कॉन्क्रिटीकरणाचा हा रस्ता होणार आहे. एकदा रस्ता मंजूर झाला की त्या रस्त्यावरच्या दुरुस्त्या सहजासहजी होत नाही, पण जास्त मेजर असेल तर त्या दुरुस्त्या त्या ठिकाणी होत्या. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात या ठिकाणी होते आहे. आंतरराज्याची म्हणजे आंध्रची कंपनी या ठिकाणी, त्या कंपनीला ते कॉन्टॅक्ट मिळाला आहे की कंपनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करणार आहे. पण तसा तुमचा आंबेवडगाव ते डांबोनी रस्ता आम्ही केला, आंबेवडगाव ते कोले रस्ता आमदारांनी केला, मधल्या रस्त्यावरची पुलंही भाऊ आता त्या ठिकाणचे होत आहेत. पण आंबेवडगाववरून सावखेडा जायला रस्ता नव्हता, तोही रस्ता आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आदरणीय आमदारांनी त्या ठिकाणी मंजूर केला. तो इथून सावखेडा आहे, सावखेड्यावरून भोजावरून चिंचपूर, चिंचपुऱ्यावरून शिंदाळ, इतका लांब रस्ता हा एकच रस्ता आहे, पण हा 3 ठिकाणी तुकड्यानं जोडतो. म्हणून याही रस्त्याचं चांगल्या पद्धतीचं डांबरीकरण आपल्याला करून मिळणार आहे. याच्यावरच्या सगळ्या मोऱ्या आपोआप होणार आहेत. मध्ये लागणारे पूलही त्या ठिकाणी होणार आहेत. तुमच्या सावखेड्याचे 2 पूल त्याच्यात समाविष्ट आहेत. चिंचपुऱ्याचा एक पूल आहे आणि पुन्हा शिन्नार आणि जवखेडीमधला, जवखेडीच्या गावाजवळचा तो एक पूल त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मला एकच फक्त म्हणायचं आहे की सरकार डेव्हलपमेंट करतं, सरकार येतं, सरकार जातं, लोकप्रतिनिधी येतील जातील, पण ज्यांनी या ठिकाणी कामं मंजूर केले तर या गावातील बॉडी म्हणून, या गावातील ग्रामस्थ म्हणून आपण त्या ठिकाणी हिरारीनं भाग घ्या. या सगळ्या डिपार्टमेंटला आपली या ठिकाणची मदत करा. खरं तर आम्ही चहा पित असताना शालिक भाऊनी एकच शंका सांगितली की या पुलावर ते वाकडे तिकडे वळण आहे. या गावामध्येच मुळात वाकडे तिकडे लोक या ठिकाणी राहतात शालिक भाऊ, त्यामुळे तसे सगळं वळणाचे रस्ते झालेत आणि आम्ही ते आता नीट करायला या ठिकाणी निघालो आहोत. तर म्हणून मी सरपंचांनाही विनंती केली की थोडीशी ग्रामपंचायतीच्या बाजूने नका व्हायला, तिकडे आपले कोणी शेतकरी असतील तर आता हा रस्ता होताना हा पूल तोडून नवे होणार आहे, तर याच्यामध्ये हा रस्ता सरळ कसा होईल त्याच्यासाठी आपण ग्रामपंचायत बॉडी म्हणून पुढाकार घ्या. काही सांगायचं काम पडेल असेल तर आम्ही त्या ठिकाणचा प्रयत्न करू. आमदार त्या पद्धतीनं त्याही लोकांना सांगून हा रस्ता कसा सरळ करून घेता येईल अशाच पद्धतीने आपण या ठिकाणचं काम करावं. खूप आपल्याला उशीर झाला आहे. सगळे पेशंट या ठिकाणी ताटकळत बसलेले आहेत. राजकीय स्वरूपाचं बोलणं आता या ठिकाणी पुरं करतो. आपण सगळ्या जणांनी अत्यंत 2 महापुरुषाच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणचं रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आपण सगळ्या जरी तपासण्या करा. उर्वरित आपल्या घरचे, गावातले, मला वाटतं आशा ताईंना सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडचे हाय रिस्कचे जे पेशंट होते कोरोना काळातले, ते प्रत्येक गावात 50-50, 60-60, 70-70 आहेत. अशांचे काही विषय असतील तर तुमच्या लेवलवरून त्यांना घेऊन या आणि त्यांच्या तपासण्या या ठिकाणी करा. डोळ्यांचा लाभ तर आता याच्यात 90% जणी आपण घेणार आहोत, पण एक चांगला उपक्रम आदरणीय उल्हासदादांच्या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी होतोय, तर त्याचा लाभ आपण या ठिकाणी घ्यावा. कारण छोट्या छोट्या ऑपरेशनसाठी हजारो रुपये प्रायव्हेटमध्ये त्या ठिकाणी मोजले जातात. चष्म्यापासून तर तुम्हाला घेऊन जाण्याची जर सुविधा होत असेल
तर आपण चांगल्या पद्धतीचं चेकअप करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. खरं तर आयोजकांनी या ठिकाणी, मी या गटातला नसून सुद्धा मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्याला आता कार्यक्रमाला वेळ होतो आहे म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.